एसटी महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। या घोटाळ्यात तब्बल 63 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे। नक्की काय आहे हा घोटाळा सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आता अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे कोट्यावधींचा फटका बसलाय। हे प्रकरण आहे ग्रॅच्युटी म्हणजेच उपदानाचं। नियमानुसार निवृत्तीनंतर 30 दिवसांच्या आत कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी मिळणं बंधनकारक आहे। मात्र एसटीच्या 63 बड्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण पुढे करून 480 कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी रोखून धरली। परिणामी हे निवृत्त कर्मचारी न्यायालयात गेले। न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि एसटी महामंडळाला थकीत रकमेवर तब्बल 2.5 कोटी रुपये व्याज म्हणून भरावे लागले। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बारणे यांनी हा आरोप केला असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महामंडळाचा पैसा विनाकारण व्याजात जात असल्याचं म्हटलं आहे। अजूनही 8 कोटींची ग्रॅच्युटी प्रलंबित असून हा आकडा वाढण्याची भीती आहे। या दोषी अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एसटीच्या या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।